भाऊ एक सर थोडंसं कॅमेरा सर 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 एक मिनिट वन सर 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 एक सेकंड समोर चला झालं माझं कंटिन्यू थोड़ा सा फेस करा मैम एक सेकंड टेंशन मत मैं नहीं मिला बस स्क्रीन बंद करा सर पीछे स्क्रीन बंद करने लगा एक मिनट सर मुशीद साहब एक मिनट ये स्क्रीन बंद करना सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करीन की एक या विभागामध्ये ते आता ओपीडी करतायत आता आयपीडी म्हणून आज दिले एक पेशंट दाखवला आणि मला वाटतं जे 7 विभाग आहेत ते फुलप्लेट तरी लवकरात लवकर सगळे सुरू करावेत आणि मी आयुक्ताला सांगितलेलं आहे कोणत्याही पद्धतीने याच्यात जास्तीत जास्त मानधनावर नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स जास्तीत जास्त देऊन हे कसं आपल्याला उपलब्ध करून देता येतील या मंत्रिमंडळामध्ये काल मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो याशिवाय हा शासकीय महाविद्यालयाचा प्रश्न मिटणार नाही आपल्याला माहिती आहे की आपल्यावर 2 जबाबदारी आहेत एक शासकीय महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे मेरिटचे विद्यार्थी असतात गरीब विद्यार्थी असतात खाजगी महाविद्यालयामध्ये जाऊन डोनेशन देण्याची परिस्थिती असत नाही आणि ते शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश करतात त्यांचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे त्यांना अशा हॉस्पिटलमध्ये आपण प्रवेश घेऊन चूक केली असं त्याला वाटता कामा नये अशा खाजगी पद्धतीने जे शिक्षण झालं त्यापेक्षा चांगलं शिक्षण आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये मिळण्याची आवश्यकता आहे तर त्याची राहण्याची व्यवस्था विशेषतः जेट्स हॉस्टेल असतील किंवा लेडीज हॉस्टेल्स असतील त्यांना असलेल्या अत्यावश्यक सगळ्या सुविधा ती स्टडी रूम असेल आर्किड असेल एक्झामिनेशन हॉल असेल त्यानंतर ते मोर्ची हॉल अशा सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या अद्यावत करून देणं आणि त्या विद्यार्थ्यांचे अतिशय कारण त्याचा उल्लेख मगाशी कराड साहेबांनी केला की एक वेळ हा ऍडमिशन घेऊन इथे विद्यार्थी आला MBBS आणि दुसरी जी व्यवस्था आहे की आपले जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्ये गरीब माणसं आहेत त्याचा उल्लेख कराड साहेबांनी केला जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाड्यालगतची जिल्ह्यातील गरीब सगळी माणसं इथे येत आहेत ज्यांना बाहेरच्या दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन पैसा देणं परवडत नाही यांची सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणं अतिशय आवश्यक आहे मला वाटतं यासाठी कसलाही सुविधेचा अभाव येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून कालच मी जे हॉस्पिटलमध्ये एका कार्यक्रमाने मी तिथे गेलो असताना मी तिथं खंत व्यक्त केली आणि आपल्यासमोरही खंत व्यक्त करतो आता कराड साहेबांनी सर्टिफिकेट दिली की तर चांगली व्यवस्था होती परंतु मुंबईसारख्या सुद्धा शहरामध्ये जे हॉस्पिटल असेल आमचे कामा असेल GT असेल या ठिकाणी सुद्धा इतकी चांगली व्यवस्था नसेल की जी खाजगी दवाखाना आहे आणि म्हणून खाजगी दवाखाना म्हणजे विशेषतः बॉम्बे हॉस्पिटल ज्या जसलो ब्रिज कॅली तिकडे लोकांचा कल जास्त असतो पैसे वाढायचा पण ही व्यवस्था आपण शासकीय रुग्णालयामध्ये का करू शकत नाही आपण किडनी ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट अशा सुविधा इथे का निर्माण करू शकत नाही आणि मला वाटतं हे माझं स्वप्न आहे की असे शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये या सुविधा वर्षभरामध्ये सुरू केल्याशिवाय राहणार नाही त्यांचं काउंटर वेगळं आहे आणि तिथं डॅशबोर्ड आहे किती यासाठी 10% प्रमाणात स्पॉट आहे त्याचा शिल्लक किती आहे आणि आता भरलेचे ऑक्युपाईड किती आहे हा कायद्याचा फरक आहे म्हणून आज दर आठवडा पेशंट घेऊन जातो राहण्याची व्यवस्था केली आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आपण तिथे चांगले उपचार करतो परंतु सरकारी हॉस्पिटलमध्ये होत नाही आता महापालिकेने जेवण जाईल 5 लाखाची केली तरी ते दवाखाने पैसे मागतात आयुष्यमान भारत ही पुन्हा 5 लाखाची
त्या तरी कोणाला ते हॉस्पिटल पैसे मागतात. मला अजून कोणच कळलं नाही की आपण 5 लाखाची ही योजना दिली असताना सुद्धा ते वर्ण कसे पैसे मागतात. तर शिरसाट साहेब विनंती करेन पालकमंत्री म्हणून तुम्ही या संभाजीनगरच्या शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी योजना लागू केली असेल ते बरोबर उपचार करतात का नाही, त्याबरोबर ते पैसे मागतात का याची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आणि जर एवढ्या योजना आम्ही आणल्या आणि ते पैसेच देणार असतील तर या योजनेचा फायदा काय घेतला. म्हणून बंधूंना आपण आता ठरवलेलं आहे शासकीय रुग्णालयात बैठक करायची. ठीक आहे, त्याला निधी लागणार आहे, निधीची कमतरता आहे, लाडक्या बहिणीमुळे आम्हाला थोडी अधिक कमतरता भासणार आहे. ते लागलं तर कर्ज काढू, केंद्राकडनं आणू. प्रतापराव जाधव साहेब आज इथं उपस्थित राहण्यामध्ये राहिले नाहीत, त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की आता शिक्षण आणि आरोग्य यासाठी पैसा कमी पडू द्यायचं ठरवलेलं आहे. जर वर्षभर आपण बाकीचं चांगलं नियोजन केलं तर पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट साहेबांनी मी या वर्षभरामध्ये अशी सुविधा करू की तुमचे सगळे प्रश्न या वर्षात आम्ही संपवल्याच्या राहणार नाही असा विश्वास मी आणि सुविधा चांगली करणार. मी काही डॉक्टर नाही, परंतु जवळजवळ मी 30-35 वर्षाचा आमदार आहे. जेव्हा विधानसभेत लोक माझ्याकडे यायची तेव्हा त्याला एकच असायची किंवा खाजगी दवाखान्यामध्ये आम्हाला न्या, सरकारी दवाखान्यामध्ये मी जगेल असं मला वाटत नाही. आणि खाजगी दवाखान्यामध्ये न्या, पैसे भरपूर घेतले जात आहेत. बंधू मुंबईमध्ये जे सगळे हॉस्पिटल मोठे आहेत ते सगळे हे धर्मादाय दवाखाने जे कायद्यानं स्थापन झाले ते सगळी जी नावं मी घेतली त्यातले 80% दवाखाने हे धर्मादाय आहे. पब्लिक ट्रस्टखाली ऍक्ट झाली नव्हती. त्याला सगळ्या सुविधा शासनाने दिलेल्या आहेत. त्याला दवाखाने बांधायला जमिनी दिले, नाममात्र किमतीला मोफत पाणी व्याज विविध सोडत दिलेले आहे आणि कुठलाही टॅक्स नाही. तर सरकारनं अपेक्षा केली होती की 10% तुम्ही मोफत लोकांचे ऑपरेशन केले पाहिजे. 100 लोक आले तुम्ही 90 लोकांना पैसे घ्या, 10 लोकांना मोफत. एकही हॉस्पिटल मोफत ऑपरेशन करत नव्हता. मी एक विजय खात्याचा मंत्री झालो, मी दोन्ही समाजाची समिती नेमली, मी अध्यक्ष झालो आणि या सगळ्या हॉस्पिटलला मी बघितलं. पुण्यामध्ये रुबी जहांगीर मंगेशकर हे जो हॉस्पिटल ते धमाका आहे. मला धक्का बसला की एकही गरिबांच्यावर वर्ष ऑपरेशन उपचार करत आहे. ही कायदा आणला ते मोठ्या उद्योगपतीचे मोठ्या डॉक्टरचे आहे. जे हॉस्पिटल या गरिबांचे उपचार करणार नसतील त्यांना 6 महिन्याची शिक्षा, 50,000 दंड त्याच्या मुख्य ट्रस्टीचा मुख्य डॉक्टरला करण्याचा कायदा केला आणि गेल्या 15-20 वर्षात लाखो लोकांचे ऑपरेशन आता मोफत व्हायला गेले.